आज वायफळ गावामध्ये जत तालुका विधानसभा निवडणुकीचे प्रचारासाठी इथं उपस्थित असणारे जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जगताप साहेब आणि प्रमोददादा सावंत, या ठिकाणी त्या गावचे आमचे मित्र अनिल पाटील साहेब, अरुण पाटील साहेब, तानाजी यादव, कैलासदादा यादव, प्रताप यादव, सूर्यकांत सावंत आणि या ठिकाणी उपस्थित असणारे वंचितचे पुजारी आणि रोहित सोनुरे आणि देसाई साहेब आणि सर्व या ठिकाणी या वायफळ गावातून आलेले सर्व वडीलधारी आणि बंधूंनो, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने कसं आमचं घातपात केलं या विषयावरती प्रमोददादांनी विस्तारानं आपल्याला सांगितलेलं आहे. पूर्ण भारतीय जनता पक्षाने उमेदवारी चुकीच्या माणसाकडे दिल्यामुळं आज जत तालुक्यातून आपण मतदान घेतोय. आपल्याला या तालुक्यातलं भौगोलिक परिस्थिती, राजकीय, सामाजिक या गोष्टीचं काही विचार न करता मतदार यादीत नाव देखील नसलेली माणसांना आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं मोठं घटनात्मक पद असलेले विधानसभेसाठी इथं पाठवलेलं आहे. एक प्रकारची कुचेष्टा केलेली आहे जतची लोकांची. ही गुलामगिरीकडे वळण्याचे एक प्रकार बीजेपीनं आज एवढं लादून पाठवलेलं आहे जतमध्ये. अशा वेळी आदरणीय जगताप साहेबांनी या ठिकाणी सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना बोलवून एक स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन करून तिसरा पर्याय म्हणून आपल्या समोर मला इथं अपक्ष उमेदवार म्हणून उभा केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूनं विक्रम सावंत 5 वर्षांमध्ये खूप मोठं मताधिक्य घेतले तालुक्यातून. अगदी लवंग्यामध्ये कारखाना काढतो म्हणून 200 एकर जमीन अतिशय शेतकऱ्यांचे कमी दरात घेऊन त्या ठिकाणी कारखाना काही काढलं नाही, कुठलं रोजगारांना काम देऊ शकलं नाही. पाण्यात 3 वर्षात मी तालुक्यात पूर्णपणे पाणी नाही आणू शकलो तर मी 100% राजीनामा देतो असं विक्रम सावंतनी वचन दिलेलं होतं. तेही पूर्ण केलेलं नाही. म्हणून आज जत तालुक्यातील जनतेला बदल हवा आहे. या ठिकाणी त्यासाठी आदरणीय जगताप साहेबांनी तुमच्या समोर मला पर्याय म्हणून इथं उमेदवार ठेवलेले आहे. मी जिल्हा परिषदमध्ये 5 वर्ष प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये शाळा खोली, इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उपकेंद्र, सगळे ऑपरेशन्स, अनेक वैयक्तिक सार्वजनिक कामांमध्ये प्रत्येक गावांपर्यंत मी पोहोचलेलो आहे. पक्षाची रचना केलेली आहे. सगळ्या गावांमधलं एक चांगलं असं एक प्रतिसाद आहे. आज पूर्व भागामध्ये सगळे 6च्या 6 गटामध्ये चांगला प्रतिसाद आहे. फक्त माझी विनंती आहे मित्रांनो, काँग्रेसकडून आणि इतर लोकांकडून चुकीचं सांगितलं जातं. बनळी गावांमध्ये यांना मतदान नाही, अमुक आहे, तमुक आहे. आज या ठिकाणी नम्रपणे सांगतो, आदरणीय जगताप साहेबांनी या तालुक्यामध्ये 50 वर्ष सार्वजनिक सामाजिक क्षेत्रात काम केलेले आहे. म्हैसाळ पाणीसाठी असो, रस्त्यासाठी असो, प्रशासकीय यंत्रणेसाठी अनेक प्रत्येकांना तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत साहेबांचा लाभ झालेला आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, या ठिकाणी साहेबांच्याच नेतृत्वाखाली मी उभा राहिलोय. आपण सर्वांनी मोठं मताधिक्यानं कुठलाही जात पात न बघता साहेबांच्याकडे आणि साहेबांचे नेतृत्व आणि मला एक संधी द्या आणि तालुक्यात बदल घडवा असं एक नम्र विनंती करतो. आणि माझं निवडणूक चिन्ह टेबल पण सर्वांनी ताकदीनं आणि अगदी काळजीनं जत तालुक्यातील एक स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आज आपण सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद करावं असं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.